रसिक मित्र हो, नमस्कार. 12 मराठी महिन्याच्या 12 कथा. 8वी कथा, कार्तिकी द्वादशी आधुनिक तुळशी विवाह. लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. ऐकूया कार्तिकी द्वादशी आधुनिक तुळशी विवाह. हॅलो, हितगुज हेल्पलाईन. काही बोलावंसं वाटतंय का? फोनवरचा हसरा मंजूळ आवाज ऐकून इच्छा नसतानाही बोलावं तसा प्रतिसाद समोरून आला. हॅलो, मी शाळीग्राम बोलतोय. खरं तर नावाला काही अर्थ नाही आहे, सांगायची गरजही नाही आहे, तरीही सांगतोय. मला तुमची मदत हवी आहे. समोरून अचानक शाळीग्राम नाव कानावर आलं आणि वृंदा दचकली. काय हा योगायोग! आज तुळशी विवाहाच्या दिवशी हेल्पलाईनवर मदतीसाठी फोन येतो आणि कधी नव्हे तर मदत मागणारी व्यक्ती गरज नसतानाही आपणहून आपलं नाव नेमकं शाळीग्रामच सांगते. भानावर येत वृंदानं हितगुज चालू केलं. शाळीग्राम सर, तुमची समस्या सांगितली तर समजून घेता येईल. आणि एक लक्षात ठेवा की प्रत्येक समस्येतून सकारात्मक मार्ग निघतो, तेव्हा टोकाचे विचार बाजूला ठेवून आपण हितगुज करूया. वृंदा नेहमीप्रमाणे समोरच्या व्यक्तीचा अंदाज घेत होती. तिला बोलण्याच्या पद्धतीवरून लक्षात आलेली शाळीग्रामची टोकाची भूमिका हळूहळू बोलता बोलता बदलायची होती. तिचा हातखंडा होता त्यात, आणि म्हणूनच तिला हितगुजचा उजवा हात म्हणून इतर समुपदेशक मानायचे. मॅडम, मला आयुष्यात काही प्रकाश दिसत नसल्यामुळं जगायचं नाही आहे. मी आत्महत्या करणार होतो, पण माझ्या परिचिताकडून तुमच्या हितगुज हेल्पलाईनचा नंबर मिळाला आणि माझं मरण मी पुढं ढकलत हा फोन लावला. मी आयुष्याचा शेवटचा काडीचा आधार म्हणून हितगुजचं समुपदेशन ऐकायला बसतोय तुमच्यासमोर. हां, मी समजू शकते तुमच्या व्यथा, पण नक्की काय झाले ते सविस्तरपणे सांगू शकाल का? मला अंदाज येत नाही आहे म्हणून विचारते. माफ करा तुम्ही जर दुखावले गेला असाल तर. नाही हो, उलट तुमचा आश्वासक आवाज मला विश्वास देतोय की तुम्ही काहीतरी मार्ग सुचवाल. झालं असं की मी स्कूटरच्या अपघातात माझी दृष्टी, होणारी भावी पत्नी आणि माझी चार्टर्ड अकाउंटंटची नोकरी गमावून बसलोय हो. चूक माझी नव्हती. मी आणि माझ्याबरोबर काम करणारी चार्टर्ड अकाउंटंट असलेली सायली एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. लग्न करायचं नक्की केलं होतं आम्ही, आणि माझ्या आईवडिलांना तिला भेटायची उत्सुकता होती म्हणून पुण्याहून सातारला जात होतो. खूप आनंदात होतो आम्ही, कारण सायलीच्या आईवडिलांना मी आवडलो होतो आणि माझ्या आईवडिलांना सायलीसारखी गुणी मुलगी सून म्हणून नक्की आवडेल अशी खात्री होती मला. अचानक उलट्या दिशेनं समोरून वळणावर एक ट्रक भरधाव वेगात हायवे डिवायडर तोडून आलेला मी पाहिला, आणि नंतर सगळा अंधार. बिप बिप बिप. फोन बंद झाला होता. वृंदानं आवंडा गिळून फोन बंद केला. तिला शाळीग्रामशी अजून हितगुज करायचं होतं, पण आता त्याचा फोन बंद झाला होता आणि वृंदाच्या अनुभवाप्रमाणे फोन अचानक बंद झाला की पुन्हा येणार नाही हे गृहीत धरून फक्त आशा करायची की समोरच्या व्यक्तीनं जीवाचं बरं वाईट करायचा विचार बदलला असेल. शाळीग्रामचा पुन्हा फोन आला नाही. त्यानं कुठल्या तरी दुकानातून फोन केला होता, पण त्या दुकानदारानं त्याला तो अंध असल्यामुळं मदतीच्या विचारानं आपल्या मोबाईलवर फोन लावून दिला होता. त्या व्यतिरिक्त तो कोण, कुठला याच्याकडं दुर्लक्ष केलं होतं. वृंदाला हे उत्तरही अपेक्षित होतं. इतर वेळी तिने इतका पाठपुरावा केला नसता, पण आज तुळशी विवाहाच्या दिवशी वृंदाच्या फोनवर शाळीग्राम होता आणि हा योगायोग विलक्षण होता. हितगुजमध्ये नंतर शाळीग्राम नावाच्या कोणत्याही व्यक्तीचा फोन आला नाही.
वृंदानं सगळ्यांना सतर्क केलं होतं. फोन आला तर शाळीग्रामला नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड नॅपच्या अंध पुनर्वसन केंद्राचा नंबर, तसंच अंधांना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करणाऱ्या पाटील सरांचा नंबरही देण्याची सूचना वृंदानं केली होती. शाळीग्रामचा अर्धवट फोन तिला सतावत होता. शेवटी न राहून तिनं फेसबुकवर शाळीग्राम नाव शोधलं. या नावाचे बरेच होते म्हणून त्यातली मराठी आडनावं बाजूला काढून शोधू लागली. अचानक एका हसतमुख देखण्या शाळीग्राम खरेनं तिचं लक्ष वेधलं गेलं. प्रोफाईल ओपन होती, पण 2 महिन्यापूर्वीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांना त्यानं उत्तर दिलेलं नव्हतं. वृंदानं खाली स्क्रोल करता शाळीग्राम आणि सायलीच्या नावाची अभिनंदनाची पोस्ट मिळाली. वृंदानं मग सायली भागवतचं अकाउंट शोधलं, पण ते खाजगी होतं. परत शाळीग्रामच्या अकाउंटवरून माहिती उघडली आणि तिला त्याचा फोन नंबर दिसला. तिने तो आपल्या खाजगी मोबाईलवरून लावला आणि समोरून शाळीग्रामचा ओळखीचा आवाज ऐकून ती सुखावली. शाळीग्राम, मी वृंदा वैद्य बोलते. वृंदानं हितगुजऐवजी स्वतःच्या जबाबदारीवर फोन केला होता. अरे, तुम्ही हितगुजच्या काउन्सिलर आहात ना? मी तुम्हाला आवाजावरून ओळखलं. वृंदाला आश्चर्याचा धक्काच बसला आणि आता वृंदा पुढं बोलणं चालू ठेवण्यासाठी सज्ज झाली. इतके दिवस का नाही फोन केलात असं न विचारता वृंदा शांतपणे बोलू लागली. शाळीग्राम, मी तुम्हाला अंध पुनर्वसन केंद्र आणि या क्षेत्रातले तज्ज्ञ पाटील सर यांचा फोन नंबर देण्यासाठी हा फोन केला आहे. तेव्हा इतर काही न बोलता मी फोन ठेवते. असं म्हणत तोंडी फोड करून लक्षात राहील अशा सोप्या पद्धतीनं तिनं दोन्ही नंबर दिले आणि आपलं मदतीचं कर्तव्य पार पाडत फोन ठेवला. वृंदा शाळीग्रामला विसरून आता नोकरी आणि हितगुज यात बिझी होती. 6 महिन्यांनी संध्याकाळी घरी चहा पित असताना अनोळखी फोन आला. समोरून ओळखीचा आवाज. हॅलो, वृंदा मॅडम, मी शाळीग्राम बोलतोय. ओळखलात का मला? तुम्ही अंध पुनर्वसन केंद्राचा नंबर दिला होतात. अरे शाळीग्राम, आज कशी काय आठवण आली? वृंदानं आपला आनंद न लपवता हसत विचारलं. खास तुमचे आभार मानायला हा फोन केलाय मी. मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटून धन्यवाद द्यायचे आहेत. शाळीग्राम, प्रत्यक्ष भेट ही आमच्या हितगुजच्या नियमात बसत नाही हो. वृंदा मॅडम, हा तुमचा वैयक्तिक फोन आहे. हितगुजचा काही संबंध येत नाही. तेव्हा येत्या रविवारी जेवायला भेटून मी आभार मानणार आहे आणि माझं पुनर्वसन किती झालंय ते देखील तुम्ही पाहू शकाल. ठरल्याप्रमाणे लगेचच रविवारी वृंदा शाळीग्रामनं बुकिंग केलेल्या पंचतारांकित हॉटेलात पोहोचली. फेसबुकवरच्या फोटोत पाहिलं होतं त्यामुळं रुबाबदार शाळीग्रामला तिनं दुरूनच ओळखलं आणि अजाणतेपणे हात उंचावून हाय केलं आणि मग तिला वास्तवाचं भान आलं. शाळीग्राम अंध होता. तो तिला पाहू शकणार नव्हता. पुढं होऊन तिनं त्याला हाय शाळीग्राम, मी वृंदा अशी ओळख दिली. शाळीग्रामनं दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि बसायची विनंती केली. भेटीतला औपचारिकपणा बाजूला सारून त्यानं तिला विचारून जेवणाची ऑर्डर दिली आणि म्हणाला, तुम्ही माझा नंबर शोधून काढून मला पुनर्वसनासाठी प्रेरणा दिलीत आणि आज मी एका सरकारी बँकेत वित्त अधिकारी म्हणून नोकरी करतोय, फायनान्स ऑफिसर. काल मला माझा अंधत्वानंतरचा पहिला पगार मिळाला आणि ही छोटीशी भेट खास तुमच्यासाठी आणली आहे मी. तुम्हाला आवडेल अशी आशा आहे. असं म्हणत एक सुरेख साडी त्यानं वृंदाला पॅकेटमधून काढून दिली. वृंदाला का कोणास ठाऊक गहिवरून आला. तिनं आढेवेढे न घेता ती साडी घेतली आणि एका घट्ट मैत्रीची सुरुवात झाली. नंतर वारंवार एकमेकांशी संध्याकाळी फोनवर बोलत कधीमधी चहासाठी किंवा जेवणासाठी ते भेटत असत. वृंदाला वाचनाची आवड होती
तिनं सांगितलेली पुस्तकं शाळीग्राम वेळ मिळाला की रीडिंग ॲपवर वाचत असे किंवा ऑडिओवर ऐकत असे. फोनवर मग त्यांची चर्चा चालायची. वृंदाला घरचं कोणी नव्हतं असं तिनं सुरुवातीला सांगितलं होतं. शाळीग्राम आपल्या वयस्कर आईवडिलांना भेटून आला की तिला फोन करून तिला त्यांची ख्यालीखुशाली सांगत असे. वृंदा एका खाजगी औषध कंपनीत फार्मासिस्ट म्हणून नोकरी करत होती. पोस्टवरची होती आणि पगारही चांगला होता. पण अजूनही लग्नाचा विचार ती का करत नाही आहे असं शाळीग्रामच्या आईनं तिला फोनवर विचारलं असता तिनं विषय बदलला होता. मग पुन्हा तो विषय कोणी काढला नव्हता. आपल्या अंध मुलाला मदत करणारी देवदूत होती ती त्यांची. बघता बघता शाळीग्रामच्या पहिल्या फोनला वर्ष होत आलं. पुढच्या आठवड्यात वृंदाच्या मैत्रिणीच्या संकुलात तुळशीच्या लग्नाचं तिला आमंत्रण आलं होतं. पण नेहमीप्रमाणे तिनं ते नाकारलं होतं. शाळीग्रामनं वृंदाला फोनच्या 1 वर्ष पूर्तीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जेवायला बोलवलं. तेच पंचतारांकित हॉटेल जिथं ते त्याच्या पहिल्या पगाराच्या निमित्तानं आणि पुनर्वसन धन्यवाद पार्टी असं एकत्र करून भेटले होते. वृंदा नेहमीप्रमाणे वेळेवर पोचली. शाळीग्राम आपली पांढरी काठी सराईतपणे वापरून मार्ग आजमावत कुणाचीही मदत न घेता बरोबर टेबलवर आला. त्याच्या नवीन तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या चष्म्यानं वृंदाचं अस्तित्व सांगितलं. वृंदानंच त्याला हा विशेष चष्मा त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भेट दिला होता. हा चष्मा त्याच्या समोर असलेल्या गोष्टींची चाहूल देणं, माणसांची ओळख सांगणं, संभाव्य अडथळे सांभाळण्यात तसंच वाचनातही मदत करत होता. शाळीग्राम आता अंधत्वावर मात करून स्वावलंबीपणे आनंदात आपली नोकरी, वाचन तसंच आईवडिलांची सातारला जाऊन येऊन सेवा करत होता. एका वर्षात तो किती बदलला होता. वृंदा, आजच्या दिवशी 1 वर्षापूर्वी मला समजून घेत पुनर्वसन करण्यासाठी मैत्रीचा हात पुढं केलास हे मी कधी विसरू शकत नाही. मी तुला आजपासून एकेरी नावानं ए वृंदा असं म्हटलं तर चालेल ना. वृंदानं हसून शब्दात होकार दिला. जेवणाची ऑर्डर देऊन शाळीग्रामनं एक लहान डबी खिशातून बाहेर काढली आणि वृंदाला म्हणाला, लग्न करशील माझ्याशी तू? मी अंध आहे पण तुला सुखात ठेवेन. माझ्या आईवडिलांना तू न भेटताही आवडली आहेस. ही अंगठी आणली आहे मी. स्वीकार केलास तर मी खराखुरा पुनर्वसित होईन. वृंदाला हुंदका आवरला नाही. तिनं शाळीग्रामचा हात आपल्या दोन्ही हातात घेतला आणि म्हणाली, शाळीग्राम, माझे हात खरखरीत आहेत ना? आज माझी गोष्ट ऐकून मग ठरव काय ते. शाळीग्राम, मला आई वडील, भाऊ बहीण कोणी नाही. 5 वर्षांपूर्वी मला आमच्या औषध कंपनीत फार्मासिस्ट म्हणून नोकरी मिळाली आणि मी मुंबईत आले. बरोबर काम करणाऱ्या मैत्रिणीबरोबर, सीमाबरोबर तिच्या घरी मी पेइंग गेस्ट म्हणून राहू लागले. आमच्याच कंपनीत काम करणाऱ्या अनिकेतबरोबर माझं लग्न आमच्या मित्रमंडळींच्या पुढाकारानं ठरवलं गेलं. साखरपुडा झाला आणि अनिकेत अमेरिकेत पुढच्या शिक्षणासाठी गेला. आम्ही 2 वर्षांनी लग्न करायचं नक्की केलं होतं. सीमा आणि तिची आई हे माझं मुंबईतलं छोटं विश्व होतं. त्यांच्याच घरी मी राहत होते. माझ्या या मैत्रिणीचं, सीमाचं एका गुंड मवाली मुलाबरोबर प्रेम प्रकरण चालू होतं. तो तिच्या पैशावर मजा मारत होता. आम्ही किती सांगितलं तरी ती ऐकत नव्हती. पण एकदा आम्ही सिनेमाला गेलो होतो आणि तिनं त्याला एका मुलीबरोबर अश्लील चाळे करताना पाहिलं आणि ते प्रेम प्रकरण मोडीत काढलं. प्रेमभंग असेल, अपमान वाटला असेल किंवा सहज मिळणारे पैसे बंद झाले म्हणूनही असेल, पण तो तिला जाता येता त्रास देऊ लागला. शेवटी पोलिसांकडून त्याला दमदाटी झाली आणि मग कुठं प्रकरण शांत झालं. शाळीग्राम, या घटनेला 2 महिने झाले असतील. मला तो तुळशी विवाहाचा दिवस आजही नकोसा वाटतो. आम्ही दोघी जरा घरी लवकर निघालो
कारण संकुलात तुळशी विवाह होता. सीमा तिचा मोबाईल तिच्या टेबलवर विसरली होती. तो आणायला आत वळली आणि समोरच्या बाजूनं काहीतरी फवारा माझ्या चेहऱ्यावर आला. मी हात मध्ये घालून पाणी वाचवायचा प्रयत्न केला. पण असंही या वेदनांनी मला जाणवलं की माझ्या चेहऱ्यावर ॲसिड फवारलं होतं. मी किंचाळत होते. कंपनीच्या सिक्युरिटी आणि रस्त्यावरच्या लोकांनी त्या तरुणाला पकडलं हे मला कळलंही नव्हतं, कारण मी रस्त्यावरच बेशुद्ध पडले होते. हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आले तेव्हा पुन्हा एकदा परिस्थितीचं भान आलं आणि शारीरिक तसंच मानसिक असह्य वेदनांची मालिका सुरू झाली. हा अटॅक सीमावर होणार होता. प्रेमभंग झालेल्या गुंडांना 1000 रुपयाचं आमिष देऊन हा अटॅक करवला होता. पण दुर्दैवाने त्या तरुणानं ओळख चुकल्यामुळं मला सीमा समजून हा अटॅक केला होता. सीमा आणि तिच्या आईनं तसंच कंपनीच्या परिवारानं माझी खूप सेवा केली. नशिबानं मी डोळे घट्ट बंद केले होते आणि वर गॉगल होता म्हणून दृष्टी वाचली. पण बाकीचा चेहरा आणि हातही गंभीरपणे भाजले होते. कालांतरानं जखमा भरल्या. बरं वाटल्यावर खूप उपाय केले, पण जळल्याचे भयंकर उरण गेलेच नाहीत. कोर्ट कचेरी झाली, गुन्हेगारांना शिक्षा झाली, पण माझं आयुष्य बरबाद झालं. पुढं सीमाचं लग्न झालं आणि माझं साखरपुडा होऊन ठरलेलं लग्न मोडलं. ते साहजिकच होतं म्हणा. अशी भयानक विद्रूप बायको कुणाला हवी सांग. सीमाचं ताबडतोब लग्न करून तिला तिच्या आईनं अमेरिकेला पाठवलं आणि माझा मुलगी म्हणून स्वीकार केलाय. घर माझ्या नावावर केलंय आणि आम्ही एकत्र राहतोय. सीमा आजपर्यंत माझी ऋणी आहे. आमची मैत्री अजून घट्ट झाली आहे. माझी नोकरी चालू राहिली, पण मी हितगुजसाठी काउन्सिलर म्हणून, समुपदेशक म्हणून एक कोर्स करून शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी काम करायला सुरुवात केली. नेमकं तुम्हाला तुळशी विवाहाच्या दिवशी निराश मनानं जीव नकोसा झाला म्हणून फोन केलास आणि मी तुला वाचवायचं आव्हान पेललं. आज आपली घट्ट मैत्री आहे, तेव्हा विचार कर की तुला भयानक विद्रूप बायको चालेल का शाळीग्राम? वृंदानं आपले डोळे पुसले आणि थंड पाण्यानं आपला कोरडा घासा ओला केला. शाळीग्रामनंही आपले ओलावलेले डोळे पुसले आणि डबीतून अंगठी बाहेर काढून वृंदासमोर धरली. आपण आधुनिक तंत्रज्ञान युगात राहतोय. लोक जगभरातल्या लोकांविषयीच्या बातम्या सहजपणे शोधून काढतात. तर मला तुझी ही गोष्ट माहीत नव्हती असं नाही. तू माझ्या फेसबुकवरून माझा नंबर शोधून काढलास. तसंच माझ्या देवदूताला मी पण शोधून काढलं होतं. माझ्या आईवडिलांना हे सगळं माहीत आहे आणि मी जरी दृष्टीहीन असलो तरी माझी अंतर्दृष्टी शाबूत आहे. माझ्यासाठी तू जगातली सर्वात सुंदर मैत्रीण आहेस आणि माझा पती म्हणून स्वीकार केलास तर सर्वात सुंदर पत्नी होशील. बघ, विचार कर. वृंदा हसली आणि तिनं अंगठीसाठी आपलं बोट पुढं केलं. तुळशी विवाहाच्या गोष्टीतले वृंदा आणि शाळीग्राम आज भूतलावर अवतरले असं समजून हॉटेलच्या स्टाफनं टाळ्या वाजवून अभिनंदन केलं. एक खास केक भेट दिला आणि खाल्ला देखील. 1 वर्षांनी तुळशी विवाहाच्या सुमुहूर्तावर लग्न करून शाळीग्रामनं वृंदाचा गृहप्रवेश स्वतःच्या मालकीच्या घरात केला. शाळीग्रामच्या आईवडिलांबरोबर एकत्र राहण्याचा हट्ट वृंदाचा होता. अशा तऱ्हेनं अंध शाळीग्राम संपूर्णतः पुनर्वसित झाला आणि ही आधुनिक तुळशी विवाह कहाणी संपन्न झाली.
12 मराठी महिन्याच्या 12 कथा. कार्तिकी द्वादशी, आधुनिक तुळशी विवाह. ही लघुकथा आत्ताच आपण ऐकलीत. ही 8वी कथा होती. लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे यांचा व्हॉट्सअप नंबर 9820900728. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरवरही पाठवू शकता. 8329730186.